माझ्या पुढच्या कार्यक्रमाला मी एक एक्स्ट्रा सेन्सोरी परसेप्शन म्हणजे आपल्या सभोवताली जे काही घडतं ते माणसाला जाणवतं की नाही. तर त्यासाठी मला एक कोणतरी अशी आणखीन एक सखी हवी आहे. तुम्ही या. कधी कधी आपल्याला अशी जाणीव होते की डोळे बंद जरी असले तरी आजूबाजूला काय घडतं हे आपल्याला कळतं. तर त्यासाठी माझ्याकडे काही वस्तू आहेत. तुम्ही सांगा सर्वात आधी तुमचं नाव. छाया. तर छाया मॅडम साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. मला खुर्ची मिळेल का प्लीज. छाया मॅडम, माझ्याकडे काही अक्षर आहेत. जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक अक्षरे वेगवेगळी आहेत. पण तुम्ही जर हे पकडलं आणि या अक्षरांपासून तयार होतो शब्द सखी मंच. लोकमत सखी मंच तसं बघायला गेलं तर या शब्दामध्ये या अक्षरांमध्येच एक डीप मिनिंग आहे. एक खूप छानसा अर्थ लपलाय. स म्हणजे सहनशीलता. सखींमध्ये सहनशीलता असते हे सांगायची गरज नाही आणि पुरुषांपेक्षा जास्तच असते. नंतर आहे ख म्हणजे खिलाडी वृत्ती. कधी हार मानत नाही, नेहमी जिंकूनच दाखवतात. किती वेळा जरी प्रयत्न करावा लागला तरी पण त्यांची खिलाडी वृत्ती काही कमी होत नाही. नंतरचा शब्द आहे तो म्हणजे म आहे मेहनतीचा. मला खरं सांगा, आपल्या घरामध्ये मेहनत जर कोण जास्त करत असेल तर ती एक स्त्रीच असते. सकाळी डबा बनवायचा, पोरांना शाळेत सोडायचं, नवऱ्याचं बघायचं, यासाठी लागती मेहनत आणि ती असते आपली आई. आणि ती देखील एक सखीच असते. शेवटचा शब्द आहे चलाक. चलाकीमधला घरावरती काही जरी संकट आलं तरी पण अशी काहीतरी चलाकी करते ती म्हणजे आपली सखीच असते. तर पुन्हा एकदा तुम्ही स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. काय मॅडम, तुम्हाला काय करायचं आहे, हे मी इकडे सर्व ठेवतो आणि हे ब्लाइंड फोल्ड फक्त बघायचं. याच्यामधनं तुम्हाला काही दिसतंय का? काही दिसत नाहीये. मी या खुर्चीमध्ये बसणार आहे. हा असा हे ब्लाइंड फोल्ड मी स्वतः लावून घेणार आहे. तुम्हाला काय करायचंय, कोणतंही एक अक्षर तुम्हाला असं हातामध्ये एका उजव्या हातामध्ये पकडायचंय आणि डावा हात फक्त माझ्या डोक्यावरती ठेवायचा आहे. जमेल? तुमची चॉईस, तुमची इच्छा. तुम्ही कोणतंही अक्षर घेऊ शकता. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा छाया मॅडम साठी. हा एक एक्सपेरिमेंट आहे. आय गेस छाया मॅडम हा आहे म. क्या बात आहे. मस्त करताय. पुन्हा एकदा दुसरा अक्षर घ्या. यू कॅन रिपीट द वर्ड. तुम्ही तो अक्षर रिपीट करू शकता, बदलू शकता, जशी तुमची इच्छा. तुम्ही यावेळेस चलाकी केली आहे कारण शब्द आहेत चलाकचं. क्या बात आहे. पुन्हा एकदा करूया. मे बी राईट, मे बी रॉंग. नाही, अवघड जाते मॅडम. हा हात इकडे ठेवा. यस, असं. येस, परफेक्ट. अक्षर आहे स. ही सुरुवात आहे. असं करूया आपण, खूप अवघड करूया. तुम्ही काय करा माहितीये छाया मॅडम, दोन्ही हातामध्ये एक अक्षर पकडा. जस्ट प्रयत्न करूया. मी कधी केलं नाही आधी, पण दोन्ही हातामध्ये एक अक्षर पकडा. बघूया काय अक्षर आहे. सखीची मेहनत. अजून परत एकदा एक लास्ट टाइम. कारण याला म्हणतो आम्ही वॉर्मअप एक्सरसाइज. माइंड रीड करण्यापूर्वी मला असं वाटतंय यावेळेसची सखी खिलाडी वृत्तीची आहे. बरोबर? जोरदार टाळ्या. छाया मॅडम धन्यवाद. तुम्ही लोकांच्या मनातलं ओळखता ना? हो ना? तसं तुम्हाला पाहिजे लोकांच्या मनात भरवू पण शकत असाल ना? हो. कारण मनातलं ज्याला काढता येतं त्याला मनात घालता येत असलं पाहिजे. मग असं काहीतरी गंमत करा की महाराष्ट्रातल्या प्रत्येक बाईच्या मनात असं अशी इच्छा पेरा की 12 जुलैपासून ती बाई थिएटर मध्ये बघेल. नक्कीच. आणि आम्ही तुम्हाला वचन देतो, आणि म्हणजे मला तर पाहायचा की टीजरच एवढा आवडला की बाईग हा चित्रपट
आम्ही तुम्ही सगळे अख्खा महाराष्ट्र बघणार आहे, हो की नाही? बाई ग